नमस्कार मंडळी. आजचा विषय आहे शिवाजीराव सावंत आणि त्यांच्या कादंबऱ्या. शिवाजी सावंत म्हटलं की मृत्युंजय आठवतं. ते साहजिकच आहे, कारण या कर्णावरच्या कादंबरीनं त्यांना दिगंत कीर्ती मिळवून दिली. अनेक भाषांमध्ये मृत्युंजय भाषांतरित झालं आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यात भारतीय ज्ञानपीठाचा पहिला मोलाचा मूर्तिदेवी पुरस्कारही आहे. मृत्युंजय लिहिण्यापूर्वी सावंतांनी भरपूर कष्ट घेतले, अनेक ग्रंथ वाचले. महारथी कर्ण ज्या परिसरात जन्मला, वाढला आणि शेवटी धराशायी झाला, त्या कुरुक्षेत्र, ज्याला गीतेमध्ये धर्मक्षेत्र म्हटलं आहे, तिथं त्यांनी मुक्काम ठोकला. आजूबाजूच्या कर्णाविषयीच्या कथा, दंतकथा त्यांनी गोळा केल्या. त्या अक्षरशः कर्णमय झाले. भगवान श्रीकृष्णावर त्यांची भक्ती होतीच, या निमित्तानं कर्ण आणि श्रीकृष्णांच्या नात्यावरच्या कहाण्याही त्यांनी गोळा केल्या. ही कादंबरी लिहिताना ते राजाराम हायस्कूलमध्ये कॉमर्स शिकवत होते. मृत्युंजयच्या जन्माची सगळी कहाणी त्यांनी मोरावळा या त्यांच्या व्यक्तिचित्रांच्या पुस्तकामध्ये लिहिली आहे. अनंतराव कुलकर्णी यांच्यावरच्या लेखात ही कहाणी आहे. वृषाली या कर्णपत्नीच्या निधनावर त्यांना कादंबरी संपवण्याचा आग्रह अनंतरावांनी केला, पण सावंतांना नंतरचा कुंती आणि पांडवांचा शोक चितारायचा होता, त्यामुळं ते ठाम राहिले. मृत्युंजयमध्ये अनेक पात्रांच्या आत्मकथनातून कर्णाचे सगळे व्यक्तिमत्व शिवाजीरावांनी साकारले आहे. लग्नाआधी पुत्र झाल्यामुळं कर्णाला नदीत सोडणारी त्याची आई कुंती, जन्मजात कवचकुंडला असणारा तेजस्वी पण सतत सूतपुत्र म्हणून उपेक्षा सहन करणारा सूर्यपुत्र कर्ण, महाभारतावर आपल्या अलौकिक स्वरूपाची छाप सोडणारा श्रीकृष्ण, कर्णाचा मित्र दुर्योधन, कर्णाची पत्नी वृषाली, कर्णाचा भाऊ शोण, या सगळ्यांच्या आत्मकथनातून महारथी, दानशूर, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पिता, आदर्श पती अशा अनेक भूमिकातून अजरामर झालेला कर्ण सावंतांनी उभा केला आहे. ते आपल्या मित्रांना संहिता वाचून दाखवत तेव्हा सगळे महाभारत काळामध्ये जात. सावंतांचं वाचनही प्रभावी होतं आणि त्यांचे मित्रही दर्दी होते, त्यामुळं कर्णावरची ही कादंबरी रंगत गेली. मृत्युंजयपूर्वी अशा प्रकारे आत्मकथनातून ययातीची व्यक्तिरेखा भाऊसाहेब खांडेकरांनी उभी केली होती. सावंत कोल्हापुरात असताना खांडेकरांचा सहवास त्यांना लाभला होता. खांडेकर कसं लिहितात हे त्यांना पाहायला मिळालं होतं. पण मृत्युंजयानं सर्व पूर्वसुरीवर मात केली. त्या काळात ज्यानं मृत्युंजय वाचली नाही त्यानं काहीच वाचलं नाही असं मानलं जाईल. आत्तापर्यंत मृत्युंजयच्या 28 आवृत्त्या झाल्या, आणखीही होतील, पायरेटेडही बऱ्याच असतील. त्या अर्थानं मृत्युंजय अक्षरशः मृत्यूवर मात करून राहिला आहे. ज्या ज्या भाषेत मृत्युंजय गेलं त्या सर्व भाषेतल्या रसिकांनी मृत्युंजयला दाद दिली. दामोदर कॉलेजमधल्या एका प्राध्यापकांनी मृत्युंजयचं कानडी भाषांतर केलं आहे. मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये लहान झाडं नीट वाढत नाहीत असं म्हणतात. सावंतांनी आणखी भरपूर लिहिलं, पण त्यांची ओळख शेवटपर्यंत मृत्युंजयकार अशीच राहिली. छत्रपती संभाजी महाराज बराच काळ मोंगल, पोर्तुगीज आदींनी रंगवलेल्या खोट्या वर्णनांमुळं, खोट्या कथांमुळं शापित राहिले. पण नव्या संशोधनातून छत्रपतींचं खरं तेजपुंज रूप समोर आलं. कानिटकरांची नाटकं आणि इतर अनेकांनी गेल्या शतकात लिहिलेली चरित्र याच्यामुळं छत्रपती नव्यानं समजले. संभाजी महाराज महापराक्रमी होते, रसिक होते, प्रजावत्सल होते, पित्याचे सारे गुण त्यांच्यात होते. केवळ स्वकीयांच्या दगलबाजीमुळं हा छावा जेरबंद झाला. छावा ही सावंतांची कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी जीवनावर आहे. सावंतांनी या कादंबरीसाठी 10 वर्ष अभ्यास केला. शिवछत्रपतींच्या या छाव्याला अनेक प्रसंगांना लहानपणापासून सामोरं जावं लागलं. आई गेल्यानंतर त्यांनी जिजाऊ आईसाहेब, सोयराबाई यांच्यात आई शोधली. संस्कृत ग्रंथांचा रसास्वाद घेत शंभूराजांनी संस्कृतात काव्यरचना केली. महाराज जेव्हा मोहिमावर असत तेव्हा महाराजांची अष्टप्रधान मंडळी या छाव्याच्या आज्ञा पाळत नसत. महाराजांबरोबर ते आग्र्यात कैद होते. आग्र्याहून सुटका झाल्यावर त्यांचं जीवन दिलेर खानच्या छावणीत जाऊन महाराजांशी मतभेद झालेलं दाखवणं हा गनिमी कावा, जिजाऊ आईसाहेबांचं निधन, महाराजांचं निधन झाल्यावर सोयराबाईंची कारस्थानं, या सगळ्यावर मात करत स्वराज्याचा धनी होणं, या सगळ्या गोष्टी रंगवत सावंतांनी हा छावा एकाच वेळी 4-4 शत्रूशी कसा लढला याचं रोमहर्षक वर्णन केलं आहे. अण्णाजी दत्तो हा मुत्सद्दी छत्रपती संभाजींच्या विरुद्ध होता आणि त्याची शिक्षाही त्यांना मिळाली.
छत्रपती संभाजी कवी कलश यांच्याबरोबर स्वकीयांच्या फितुरीमुळे कैद झाले. पण कैदेतसुद्धा हा छावा गुरगुरत राहिला. कोणत्याही छळाला दाद न देता छत्रपती संभाजीराजे मृत्युंजय झाले. शेवटची 20 पानं सावंतांनी संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा 40 दिवस जो अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ मोंगलांनी केला त्यावर खर्च केले आहेत. ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून अभ्यासकांचा ठेवा आहे. तर सावंतांच्या रसपूर्ण शैलीमुळं सामान्य वाचकांसाठी हा एक स्फूर्तिदायी पोवाडा आहे. सावंतांनी छावा आणि मृत्युंजय या दोन्ही कादंबऱ्यांचं नाट्य रूपांतरही केलं आहे. या कादंबऱ्यांचा आवाका पाहता हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. कारण कादंबऱ्या मोठ्या होत्या, त्यातले विषय गहन होते, पण सावंतांनी ते शक्य करून दाखवलं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा नाशिक क्षेत्रात जाऊन आशीर्वाद घेऊन सावंतांनी युगपुरुष, ईश्वरी अवतार, भारतीय जनमानसावर हजारो वर्ष मोहिनी घालणारा भगवान श्रीकृष्ण याच्यावर पुन्हा आत्मकथनात्मक युगंधर ही कादंबरी लिहिली. यासाठी मथुरा, वृंदावन, गोकुळ, द्वारका आदी कृष्णक्षेत्रातील विद्वान अभ्यासकांशी त्यांनी संवाद साधला. राधा या शब्दातील 2 बीजांनी ते भारावून गेले असं त्यांनी लिहिलं आहे. सावंतांच्या शैलीत हा युगपुरुष श्रीकृष्ण त्यांच्या जीवनातील अनेक समरासह युगंधरमध्ये अवतरला आहे. हे श्रीकृष्णाचं आणखीन एक अवतरण आहे. प्रत्येक युगामध्ये श्रीकृष्ण अवतरतात असं भगवद्गीतेत साक्षात भगवंतांनीच सांगितलं आहे. पद्मश्री विखे पाटील हे एक अद्भुत व्यक्तिमत्व. महाराष्ट्रात सहकार तत्वाची जडणघडण करून सामान्य शेतकऱ्याला सुखानं जगता यावं यासाठी पहिला साखर कारखाना उभा करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक क्रांती घडवणारे विठ्ठलराव पुढच्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांचं द्विखंडात्मक चरित्र लढत 1986च्या दरम्यान सावंतांनी लिहिलं. प्रसिद्ध कामगार नेते मनोहर कोतवाल यांचं चरित्र संघर्ष या नावानं सावंतांनी सादर केलं. या 2 कादंबऱ्या नव्हेत, ही चरित्र आहेत, पण सावंतांच्या रसाळ शैलीमुळं त्यात कादंबऱ्यांची रंजकता आली आहे. शिवाजी सावंत आजऱ्याचे गोव्याच्या सीमेलगतचं हे निसर्गरम्य गाव. आपल्या गावाला सावंत नेहमी आठवत राहिले. अशी मने असे नमुने हे असंच व्यक्तिचित्रांचं पुस्तक आहे. यातली पात्रं आजऱ्याची आहेत. हे आपल्या जन्मगावाला सावंतांनी दिलेली पुस्तकांजली आहे. सावंतांची सगळी पुस्तकं मी आवडीनं वाचली. त्या सगळ्यात मोरावळा मला खूप भावलं. यात त्यांच्या लेखन प्रक्रियेचा मागोवा आहे. अनंतराव कुलकर्णी हे त्यांचे प्रकाशक. मृत्युंजय त्यांच्या हाती जाण्यामध्ये गदिमांचा हात, गदिमांचं कविता वाचन, क्रांतिसिंह नाना पाटील यांचं सावंतांनी कल्पिलेलं आत्मकथन, यशवंतराव चव्हाण, त्यांचे मित्र आरके या सगळ्या थोरांना ते आपल्यासमोर उभं करतात. असंच कांचनकंडमध्ये घडलं आहे. यात छत्रपती, थोरले बाजीराव यासारख्या इतिहास पुरुषांबरोबर आचार्य अत्रे, गदिमा, संगीतकार वसंत देसाई, मनोहर कोतवाल यांच्याबरोबरचे सोन्याचे क्षण सावंतांनी टिपले आहेत. ज्ञानदेवावरचे 2 लेख तर दिव्य प्रतिभेचे आहेत. शिवाजी नावामुळं सावंतांना सगळे राजे म्हणून हाक मारत. हा लेखक राजासारखं जगला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते लढवत असताना प्रचारासाठी ते गोव्यात आले होते. 18 सप्टेंबर 2002 या दिवशी मडगावातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एखाद्या वीराला रणांगणात मरण यावं तसं आमचे राजे शिवाजी सावंत साहित्य सेवा करतानाच साहित्य तीर्थी पावले.